चातुर्मास म्हणजे काय आणि ह्या चातुर्मासाच्या महिन्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे आणि काय करायचे नाही या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होते. आषाढी एकादशी दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये योग निद्रेमध्ये जातात आणि हा त्यांचा योग निद्रेचा कालावधी जो असतो बघा, हा कालावधी 4 महिन्यांचा असतो आणि हा कालावधी 4 महिन्यांचा असल्यामुळे आपण याला चातुर्मास म्हणून ओळखतो. त्याचप्रमाणे बघा, जेव्हा भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात, ह्या पूर्ण 4 महिन्यामध्ये ते योग निद्रेमध्ये असतात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला ते योग निद्रेतून जागे होतात आणि त्याच एकादशीला आपण देव उठणी एकादशी म्हणून सुद्धा ओळखतो बघा. चातुर्मास हा महिना ना खूप पवित्र महिना मानला गेला आहे. आता ह्या महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ह्याविषयी तुम्हाला सांगते आणि नंतर आपल्याला ह्या महिन्यामध्ये काय करायचं नाही, कोणते नियम पाळायचे आहेत किंवा काही गोष्टी टाळायच्या आहेत याविषयी पुढे सांगेन. पहिल्यांदा सांगते की ह्या महिन्यामध्ये ना तुम्ही जास्तीत जास्त घरामध्ये ना भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा उपासना करू शकता. दुसरी गोष्ट, ह्या महिन्यामध्ये तुम्हाला महादेवांची सुद्धा सेवा उपासना घरामध्ये करायची आहे. आता ह्या महिन्यामध्ये आपण बघा, जी तुम्ही घरामध्ये दररोजची देवपूजा करता, ती देवपूजा करत असताना तुम्हाला देवपूजा झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण देवघरामध्ये फुलं अर्पण करतो ना, त्याचप्रमाणे बघा न चुकता दररोज आपल्या घरातील बाळकृष्णांच्या मूर्तीला ना तुम्हाला न चुकता एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. नैवेद्य दाखवत असताना सुद्धा आपल्याला तुळशीपत्राचा वापर करूनच नैवेद्य अर्पण करायचं आहे. हे तुम्हाला दररोज तुमच्या घरामध्ये करायचं आहे. देवपूजेमध्ये अंगणामध्ये जी तुळस असते बघा, ज्या तुळशीची आपण पूजा सेवा सकाळी करत असतो, तुळशीची दररोज नित्यनेमानं तुम्हाला घरामध्ये पूजा करायची आहे आणि तुळशीच्या समोर तुम्हाला न चुकता दररोज एक हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ ना सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीतल्या एका वेळेला तुम्हाला जरी शक्य असेल तरी सुद्धा तुम्हाला एक तुपाचं निरंजन आवर्जून तुळशीमध्ये लावायचं आहे. या गोष्टी, ह्या सेवा तुम्हाला घरामध्ये करायच्या आहेत बघा. त्याचप्रमाणे अजून आपल्याला काय करायचं ह्या महिन्यामध्ये, या महिन्यामध्ये ना तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा सुद्धा करू शकता बघा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या कुटुंबावरती कुलदेवतेचा कृपाशीर्वाद असणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती या प्रभावी ग्रंथाचं सुद्धा एक पारायण घरामध्ये करू शकता. जर तुम्हाला दररोज शक्य असेल तर तुम्ही दररोज सुद्धा हा पाठ घरामध्ये करू शकता. दररोज तुम्हाला नाही शक्य झाला तर तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी आवर्जून एक पाठ आपल्या घरामध्ये नक्कीच करा आणि कुलदेवतेचा कृपाशीर्वाद मिळवा. त्याचप्रमाणे ह्या 4 महिन्यामध्ये बघा, दान धर्म करण्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. या 4 महिन्यामध्ये तुम्ही दान धर्म करू शकता, तुम्ही अन्नदान करू शकता, तुम्ही वस्त्रदान करू शकता. तुम्हाला जी वस्तू शक्य आहे ती वस्तू तुम्ही ह्या महिन्यामध्ये दान करू शकता. आपण ह्या 4 महिन्यामध्ये बघा, जेवढं दान धर्म करतो ना तेवढा आपल्या पितरांचा सुद्धा कृपाशीर्वाद मिळतो. त्याचप्रमाणे आपल्या गुरूंचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो. ज्याप्रमाणे ह्या महिन्यामध्ये तुम्ही पूजा उपासना घरामध्ये करणार आहात ना, त्याचप्रमाणे तुमच्याकडनं दान धर्म होणं ते तितकंच महत्त्वाचं आहे बघा. त्याचप्रमाणे ह्या महिन्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये आपल्या गुरूंची सेवा सुद्धा करू शकतो. आता गुरूंची सेवा म्हणजे काय, तर स्वामींची सेवा आपल्या घरामध्ये करू शकतो. आपण आपल्या घरामध्ये प्रभावी ग्रंथाचं पारायण करू शकतो. तुम्ही घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करू शकता. घरामध्ये तुम्ही श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही ह्या महिन्यामध्ये बघा, आपल्या स्वामी महाराजांचं संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ सुद्धा खूप छोटा आहे, ह्या ग्रंथाचं सुद्धा घरामध्ये पारायण करू शकता. आपल्या स्वामींसाठी तुम्ही ह्या सेवा सुद्धा घरामध्ये करू शकता. त्याचप्रमाणे ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये बघा, महादेवांची सुद्धा सेवा उपासना करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं. तर या महिन्यामध्ये ना तुम्ही ह्या 4 महिन्यामध्ये जवळपास जर महादेवाचं मंदिर असेल ना, तर महादेवांच्या मंदिरात आवर्जून सकाळी लवकर उठून जावा. त्यानंतर शिवपिंडीवरती आपल्याला दूध आणि दह्याचा अभिषेक आवर्जून करायचा आहे. दूध दही जरी नुसतं तुम्ही अर्पण जरी केलं ना महादेवांच्या पिंडीवरती तरी सुद्धा चालेल. एक बेलपत्र अर्पण करायचं आणि एक पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करायचं.
महादेवांचा सुद्धा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि खूप महत्त्वाची सेवा आहे बघा. जर तुम्ही नित्यनेमाने ह्या 4 महिन्यामध्ये ही सेवा जर तुम्ही मंदिरात जाऊन केली ना, तर तुमची कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होईल बघा. 4 महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही महादेवांची अजून एक प्रभावी सेवा करू शकता बघा. तर आपल्या घरामध्ये ना शिवलीला अमृत, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शिवलीला अमृत हा एक प्रभावी, अतिशय प्रभावी ग्रंथ आहे बघा. आणि या ग्रंथामध्ये 11वा अध्याय आहे. तर तो 11वा अध्याय सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये नित्यनेमाने दररोज घरामध्ये पठण करू शकता. ही सेवा सुद्धा घरामध्ये करू शकता. त्याचप्रमाणे बघा, ह्या चातुर्मासामध्ये, ह्या 4 महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये ना देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला सांगते की खूप महत्त्वाची सेवा आहे आणि आपल्या घरामध्ये होणं खूप महत्त्वाचं आहे. देवपूजा झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये ना तुम्हाला पुरुष सुक्ताचं एक वेळेला पठण करायचं आहे. पुरुष सुक्ताचं एक वेळा पठण करायचं आणि त्यानंतर ना स्त्री सुक्ताचं पठण करायचं एक वेळेला. आता स्त्री सुक्त आणि पुरुष सुक्त ह्याच्यासाठी पठण करायचं आहे. जेव्हा आपण पुरुष सुक्ताचं पठण करतो ना, त्यावेळेला आपल्या स्वामींचा म्हणजे आपल्या गुरूंची सुद्धा सेवा होते आणि भगवान विष्णूंची सुद्धा आपल्याकडनं सेवा होते. आणि ज्या वेळेला आपण स्त्री सुक्ताचं पठण करतो ना, त्यावेळेला माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याकडनं सेवा होते. यासाठी नित्यनेमानं तुम्ही ह्या दोन्ही सेवा घरामध्ये आवर्जून करू शकता. महिन्यामध्ये विष्णू सहस्रनाम एक वेळेला पठण करू शकतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचं नामस्मरण करू शकतो. जास्तीत जास्त सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता बघा. सेवा खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे बघा, व्यंकट स्तोत्राचं पठण करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही हेही घरामध्ये दररोज करू शकता आपल्या. त्याचप्रमाणे बघा, आपल्या घरामध्ये ना आपल्या स्वामींची मूर्ती आहे. तुम्हाला सांगते की या 4 महिन्यामध्ये आपण जेवढ्या सेवा करतो ना, तुम्हाला सांगते ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आपले स्वामी महाराज. स्वामी महाराजच हे सर्व देवांचे अवतार आहेत. तुम्हाला सांगते या महिन्यामध्ये ना तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही एक गोष्ट करा स्वामींसाठी. स्वामी महाराजांना दररोज तुम्ही ना एक पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करा. एक पिवळ्या रंगाचं चाफ्याचं फूल हातामध्ये घ्यायचं, तुमची इच्छा बोलायची आणि ती स्वामींना अर्पण करायचं, म्हणजे फूल अर्पण करायचं सोन चाफ्याचं बघा. आता तुम्हाला हे जर दररोज शक्य नसेल, दररोज तुम्ही फक्त गुरुवारी जरी केलं ना घरामध्ये तरी सुद्धा चालेल. पण आवर्जून ह्या 4 महिन्यामध्ये आपल्या स्वामींना तुम्ही सोन चाफा नक्की अर्पण करा. आता चातुर्मासामध्ये बघा काय करायचं नाही आपल्याला, कोणते नियम आवर्जून आपल्याला पाळायचे आहेत बघा. तर ह्या गोष्टींविषयी सांगते आणि तुम्हाला हेही सांगते की तुम्ही जर ह्या नियमाचं पालन करून जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मगाशी मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी जर केल्या ना, तर तुम्हाला त्याचं अनंतपटीनं फळ मिळेल. कारण आपण जेव्हा नियमांचं पालन करतो, काही गोष्टी आपण लक्षात घेतो आणि त्यानंतर घरामध्ये सेवा उपासना करतो ना, तेव्हा त्याचं फळ ना आपल्याला लवकर मिळत असतं. आपल्या घरामध्ये आपल्याला मांसाहारी पदार्थ बनवायचे नाहीत. 4 महिने तुम्हाला मांसाहारी पदार्थ वर्ज करायचे आहेत बघा. तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा आणि असे पदार्थ वर्ज करा. हा नियम पाळा. 4 महिने घरामध्ये कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ बनवले जाणार नाहीत ह्याची काळजी घ्या. घरामध्ये शुद्ध शाकाहारी जेवण बनवा आणि त्यानंतर घरामध्ये सेवा करा. त्याचप्रमाणे बघा, दुसरा असा सुद्धा नियम आहे की बघा, या 4 महिने ना काही व्यक्ती अशाही करतात की आपल्या घरामध्ये ना कांदा लसूण वर्ज कर, म्हणजे कांदा लसूण वापरलेली कोणतीही भाजी ती घरामध्ये बनवत नाहीत आणि खात नाहीत. असे सुद्धा खूप व्यक्ती करतात बरं का. ज्या व्यक्तींना शक्य आहे ना अशा व्यक्तीने ह्या नियमाचं पालन करा. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जी तुमच्या घरामध्ये भाजी चपाती बनवलेली असेल दररोजची ती खाऊन जरी सेवा केल्या तरी सुद्धा चालेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी कांदा लसूण वर्ज करण्याचा प्रयत्न करा ह्या महिन्यामध्ये. कारण कांदा लसूण ना तामसी पदार्थ आहेत बघा. आणि आपण जेव्हा पूजापाठ घरामध्ये धार्मिक कार्य करत असतो, जास्तीत जास्त करतो ना, त्यावेळेला असे तामसी पदार्थ आपण जास्त करून खात नाही. यासाठी सांगितले की तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून वर्ज करू शकता. आता दुसरा एक नियम आहे बघा, ह्या 4 महिन्यामध्ये बघा आपण जास्तीत जास्त ना सेवेमध्ये असतो. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की ही भाजी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवू नका आणि खाऊ नका. तर वांग्याची भाजी, वांग हा पदार्थ ना तामसी पदार्थामध्ये येतो आणि जास्तीत जास्त या 4 महिन्यामध्ये तुम्ही वांग हा पदार्थ वर्ज करा. घरामध्ये ही भाजी बनवू नका आणि 4 महिने भाजी ही खाऊ नका. चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त ना गरजू गरीब व्यक्तींना मदत करा. कारण गरजू गरीब व्यक्तींना आपण जेवढे मदत करतो ना तेवढं त्यांचा आत्मा आपल्याला एक आशीर्वाद देत असतो. आणि हा आशीर्वाद जेव्हा आपल्याला मिळतो ना तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये चांगल्याच गोष्टी घडत राहतात. यासाठी आवर्जून सांगते की जेवढं जप तप उपासना करणार आहात ना तेवढंच तुम्ही गरजू गरीब व्यक्तींना मदत करा. गरजू गरीब व्यक्ती ह्या तुम्हाला मंदिराच्या बाहेर सहज मिळून जातात. तुम्हाला यथाशक्ती जे दान करणं शक्य आहे, जी मदत करणं त्यांना शक्य आहे ती नक्कीच करा. जी कर्मसुद्धा चांगली ठेवा
आणि जास्तीत जास्त तुम्ही स्वामींच्या सेवेत राहा, भगवान विष्णूंच्या सेवेत राहा, माता लक्ष्मीची आवर्जून घरामध्ये सेवा करा. जेवढं शक्य होते ना तेवढं तुम्ही घरामध्ये करा. जेवढे नियम पाळता येतील तेवढे आवर्जून पाळा आणि ह्या चातुर्मासाची पूर्ण सेवेचं फळ मिळवून घ्या. आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला चातुर्मास म्हणजे काय आणि चातुर्मासामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय करायचं नाही, या संपूर्ण विषयी माहिती दिली. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, हाईप करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.